एसएनडीटी रस्त्यावर एसआरएच्या वतीनं बेकायदेशीररित्या कारवाई करण्यात आली। एसएनडीटी रस्त्यावर एसआरएच्या वतीने बेकायदेशीरपणे कारवाई करून 12 घरे पाडली। ही घरे पाडू नये असा कोर्टाचा आदेश असतानाही बेकायदेशीर कारवाई करून ही घरे पाडण्यात आली असल्याचे स्थानिक रहिवाशांनी आरोप केला आहे। या संदर्भात एसआरएच्या किशोर शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा येथील रहिवाशांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांनी या नागरिकांशी बोलणे टाळले। सदर कारवाईच्या वेळी बिल्डरची यंत्रसामग्री हे बांधकाम करताना वापरण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये तणाव निर्माण झाला, परंतु पोलीस मदतीमुळे अनुचित प्रकार घडला नाही। परंतु या बांधकाम व्यावसायिकाचे आणि राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याची लागेबंदी असल्यामुळे एसआरएच्या अधिकाऱ्याने ही कारवाई दबावाखाली केली असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे। कोणतेही जबाबदार अधिकारी नसताना अशी कारवाई कशी केली जाते असा प्रश्न एसआरएच्या अधिकाऱ्यांना येथील नागरिक विचारत होते। त्यांच्या प्रश्नांना कोणतेही प्रत्युत्तर न करता महानगरपालिकेच्या जेसीबीने सुमारे 11:30च्या सुमारास या कारवाईला सुरुवात केली। यावेळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता। या कारवाई संदर्भात अभिषेक पवार यांनी पौडफाटा पोलीस स्टेशन येथे तक्रार करायला गेले असता कारवाईच्या ठिकाणी असलेल्या पोलीस इन्स्पेक्टर दीपाली जाधव यांच्याशी बोलायला सांगितले। पवार यांनी जाधव यांना फोन केला तर त्यांनी फोनही उचलला नाही। येथील नागरिकांनी कोथरूड पोलीस स्टेशनचे पीआय एसबी नवले यांना ती घरे पाडू नयेत असे कोर्टाचे आदेश असलेली कागदपत्रे दाखवली, तरीही पोलिसांनी ही कारवाई होऊन दिली। ही कारवाई म्हणजेच न्यायालयाचा अपमान असल्याची खंत अमोल पवार यांनी व्यक्त केली। धक्काबुक्की करतायत लॉक केलेला लॉक वाजवणार आज आम्हाला सामान चर्चा करा, आम्हाला सामान काढू द्या। आम्ही घर लेडीजला काय झालं बरोबर आहे, मारामारी कशाला करतात? प्रायव्हेट पोकलँड गेट लावून सगळे शूट करून पळून जातात। भेटल्यावर काय बोलतात? कायदेशीर कारवाई करू, पण हे चुकलं नाही, हे थांबायला पाहिजे। जागच्या जागी थांबायला पाहिजे, मला नाही सांगायचं। आता जी कॉर्पोरेशनने जी कारवाई केलेली आहे ती पूर्णतः बेकायदेशीर आहे। एसआरए वाल्यांकडं कुठलेही आम्ही जो स्टे ऑर्डर घेतला होता, हे पहिली गोष्ट ही जागा ही नाही प्रविष्ट असताना ह्याच्यावरती आमचा स्टे ऑर्डर असताना त्याच्यावरती ह्यांनी वेकेटची ऑर्डर न घेतली असताना सुद्धा आम्हाला ती ऑर्डर दाखवली नसताना सुद्धा कारवाई सकाळी 10 वाजता 9:30 ते 10च्या सुमारास यांनी कारवाई केली। ही पूर्णतः बेकायदेशीर आहे। ह्याच्या बाबतीत कुठल्याही ट्रॅफिक पोलिसांना कळवण्यात आलं नव्हतं। कारवाई गुप्त ठेवण्यात आली होती जेणेकरून ह्याच्यावरती काही रिॲक्शन येऊ नये म्हणून। पूर्णतः ह्याच्यामध्ये सगळ्यांचं संगनमत आहे, कॉर्पोरेशनपासून सगळ्यांचं। एसआरए वाले जे शिंदे आहेत त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही आम्हाला ऑर्डर दाखवा म्हणले तर ते तिथं 2 मिनिटं त्यांनी पोबारा केला। ते आता आतमध्ये लपून बसलेले आहेत। त्यांना आम्ही फक्त तुमच्या समोर या आणि तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा म्हणतोय, त्याला सुद्धा तयार नाही। ह्यातूनच काय जे आहे ते स्पष्ट होतंय त्यांची काय जी नेमकी भूमिका आहे, त्यांना काय किती मलिदा मिळाले आहे त्यांनी सांगावं पुढे येऊन। जर त्यांच्याकडे कॉपी आहे तर त्यांनी आत्ता प्रोड्यूस करावी। माझं म्हणणं आहे जर त्यांच्याकडे आत्ता ज्यांनी कारवाई केली जर आहे त्यांनी आत्ता 2 मिनिटात बाहेर यावं आणि ऑर्डर दाखवावी। माझं एवढंच म्हणणं आहे। त्यांनी जर ऑर्डर दाखवली तर ती कारवाई कायदेशीर आपण मान्य करतील त्यामध्ये, पण ही कारवाईच पूर्णतः बेकायदेशीर आहे। आम्ही त्यांना ऑर्डर दाखवा, तुमच्याकडे कोर्टाची कुठली हे प्रकरण पहिली गोष्ट न्यायप्रविष्ट असताना ह्याच्यावरती परवा जी काही सुनावणी झाली त्याच्यामध्ये ह्यांचं म्हणणं होतं की ती जो स्टे ऑर्डर होता तो उठवण्यात आलेला आहे, पण असा कुठलीही स्टे ऑर्डर उठवण्यात आलेल्याची त्यांनी आम्हाला कॉपी दाखवलेली नाही। आणि त्यांनी बळाचा वापर करून आमच्या तिथं लेडीज होत्या त्यांच्यावरती त्यांना धक्काबुक्की करून कारवाई केलेली आहे। आणि ह्यात अजून दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ही कारवाई करत होते एसआरए वाले, बरोबर आहे। तर ह्या कुमार सिन्यू बिल्डर्सना ह्यांची प्रायव्हेट मशिनरी लावायचा कारवाई करण्याचा अधिकार कोणी दिला? त्याचं सगळं शूटिंग आम्ही काढलेलं आहे, ते तुम्हाला आम्ही पुरावा म्हणून सादर करू। म्हणजे ह्याच्यामधून एवढं स्पष्ट दिसतं की ही सगळी बिल्डरची कॉर्पोरेशनची मिलीभगत आहे। आमचं ह्याच्यामध्ये तेवढंच म्हणणं आहे। त्यांनी जर कायदेशीर आहे जर कारवाई म्हणत असतील तर त्यांनी आम्हाला दाखवावं वेकेटची ऑर्डर। पहिली गोष्ट हा सगळा आता तुम्ही जर आता काल परवाचा पुणे मिरर वगैरे पेपर जर वाचला असेल त्याच्यामध्ये जी ही जागा आहे 79 एकर त्याचा शेख सल्ला दर्गा जे मूळ मालक आहेत त्यांच्याकडून 1982 साली एबी भट या कंपनीने घेतली होती। त्यानंतर ते राईट्स अनिरुद्ध देशपांडे यांच्याकडे आले, त्यांच्यानंतर ते राईट कुमार बिल्डर्स यांनी घेतलेले आहेत। पण तुम्ही जर पुणे मिरर वगैरे त्याच्या बाबतीत
24 मेला कोर्टाने एक आदेश दिलेला आहे की यांनी फसवणूक झालेल्याचा त्यांनी दाखल केलेला आहे कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा. त्याच्यावरती कारवाई चालू असताना देखील मूळ जे मालक आहेत, जे थोरला शेख सल्लागार जे आहेत, त्यांनी ह्याच्यावरती की आमची फसवणूक झालेली आहे त्याच्यावरती कालच्या तुम्ही जर पुणे मेजर पेपर वाचला असेल त्याच्यामध्ये त्याचं स्पष्ट वर्णन केलेलं आहे. कुठली कुठली कलमं लावलेली आहेत त्यांच्यावरती, कुमार सिनी डेव्हलपर्सवरती. तुम्ही ते बघण्यात यावं. हे म्हणजे एकतर चोरावर चोरवरती उलटा शिरजोर यातला प्रकार चालू आहे हा सगळा, असं आमचं यामध्ये म्हणणं. आज 17 एप्रिल 2013 सकाळी 11 वाजता, पावणे 11-11च्या दरम्यान 44 कर्वे रोड पुणे येथे SRAच्या लोकांनी बेकायदेशीर कारवाई केली. ती अशी कारवाई केली की स्टे ऑर्डर असताना वेकेट केली. वेकेट ऑर्डर आम्हाला न देता, आम्हाला न कळवता सकाळी SRAचे अधिकारी किशोर शिंदे यांनी येऊन म्हणणे घर खाली करा. पोलीस फौजफाटा, अतिक्रमण पुणे महानगरपालिकेची लोकं आणून त्यांनी घर आम्हाला खाली करा, जबरदस्तीने घर खाली करायला लावले. घरातले सामान, घरी लहान, घरात एक तानं बाळ होतं आणि सर्वांना आम्हाला फौज नाहीतर पोलिसांनी पण दमदाटी करून आम्हाला घराच्या बाहेर आम्हाला हुसकावून लावलं सर्वांना आणि आमच्यावर कारवाई केली. आमचे घर वगैरे सर्व पाडण्यात आलेले आणि आम्हाला असं अपेक्षित होतं पूर्ण ही कारवाई होईपर्यंत अधिकारी लोकांनी घटनास्थळी थांबणं हे त्यांचं कर्तव्य आहे. हा एक त्यांचा ड्युटीचा भाग आहे, तो त्यांनी व्यवस्थितपणे बजावलेला नाहीये. ते सर्व अधिकारी 15-20 मिनिटं सुरुवातीला होते आणि नंतर पळून गेले. आम्ही इकडे तिकडे किशोर शिंदे साहेबांना शोधतोय, SRAचे ते कुठेच दिसलेले नाहीयेत. ह्याचा अर्थ काय? यावरून आम्हाला न्याय मिळणार का गोरगरिबांवरती अत्याचार होणार? इथे ज्यावेळेस कारवाई चालू होती पुणे महानगरपालिका JCB ज्यावेळेस इथं चालू होता तिथं पाण्याचा नळ होता. त्यांना आम्ही विनंती केली, त्यांना सांगितलं इथं पाण्याचा नळ आहे, तरी त्यांनी ते नळ पाईपलाईन फोडलेले. आता इथं तुम्हाला दिसतंच आहे पाईपलाईन अख्खं पाणी वाहते. आज पुणे शहराचा पाण्याचा प्रश्न सुद्धा बिकट आहे. पुणे शहराचा काय, पुणे अख्खा महाराष्ट्र यात होरपळून निघतोय दुष्काळामध्ये, हे आपल्या सर्वांना दिसतंय. आणि त्या अधिकारी लोक असे बेरस्त वागतात, म्हणजे याचा अर्थ काय? आम्ही न्याय कुठं मागायचा? इथं आम्हाला काहीही सूचना, पूर्वसूचना न देता, नोटीस न देता ह्यांनी स्वतःच्या पोकल्यांनी मागच्या साईडनी हे घरं पाडण्यात आलेली आहेत. खाजगी बिल्डरचा, तो खाजगी कुमार बिल्डरचा खाजगी पोकल्यांनी आमची ही सगळी घरं पाडलेली आहेत. घरामध्ये लहान बाळं, 3 लहान बाळं होती, अजून म्हातारी लोक, वयस्कर लोक होती. तर सगळ्यांना धक्काबुक्की करून घराच्या बाहेर हकलून देण्यात आलं आहे. सगळं सामान रस्त्यावर फेकून देण्यात आलेलं आहे आणि इथे आमची एकही न ऐकता कोर्टामध्ये केस चालू आहे. न्याय प्रविष्ट असताना सुद्धा आमचं हे घर पाडण्यात आलेलं आहे. आम्ही बोलत असताना अधिकाऱ्यांनी आमच्याशी व्यवस्थित वागले नाहीत, धक्काबुक्की केली. आम्ही त्यांना सांगत होतो इकडे पोकलँड हे करू नका, चालवू नका, तर त्यांनी ऐकलेलं नाहीये ना, आम्हाला बाजूला केलं. प्रायव्हेट पोकलँडनी मागच्या साईडनी कारवाई चालू केली आणि इथं किशोर शिंदे SRAचे ते न थांबता पळून गेलेले आहेत. 15 मिनिटातच कार्यवाही पूर्ण होईपर्यंत एकही अधिकारी इथं थांबलेला